आजच्या या सखोल चर्चेत खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय खरंच खूप भन्नाट आहे. आपण बाजिंद या ऐतिहासिक कादंबरीतील फक्त एकाच पानावर म्हणजे पृष्ठ क्रमांक 101 वर चर्चा करणार आहोत. हो, फक्त एकच पान, पण त्यात दडलेला अर्थ खूप मोठा आहे. अगदी. म्हणजे सुरुवातीलाच एक चित्र डोळ्यांसमोर उभं करा. एखादी व्यक्ती घनदाट जंगलात गाढ झोपेतून उठते. सकाळची वेळ आहे, पण आजूबाजूला फक्त भयान शांतता आहे. आणि अचानक लक्षात येतं की ज्या छावणीसोबत प्रवास करत होते ती पूर्ण छावणी त्यांना तिथेच सोडून पुढे निघून गेली आहे. हो ना, अति मूळ छावणी निघून गेलीये. आणि आता या अनोळखी भयानक जंगलातून सुरक्षित बाहेर काढणारा जो एकमेव वाटाड्या उरलाय तो असा माणूस आहे ज्याच्यावर खुद्द राज्याच्या सर्वोच्च गुप्तहेर प्रमुखाने चक्क गद्दारीचा आरोप ठेवलाय. आणि हीच ती अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. नक्कीच. म्हणजे अशा परिस्थितीत कोणाचा स्वतःच्या वाटाड्यावर विश्वास बसेल का? आज आपण याच मानवी संघर्षाचा आणि एका अत्यंत गुंतागुंतीच्या मानसिक अवस्थेचा वेध घेणार आहोत. सखाराम आणि त्याचे 3 सोबती अशाच एका चक्रव्यूहात अडकलेत आणि त्यांचा वाटाडा आहे खंडोजी. खरं तर हा प्रसंग केवळ एका शारीरिक संकटाचा नाहीये, तो माणसाच्या जगण्याच्या आदिम प्रेरणेचा, ज्याला आपण सर्व्हायव्हल म्हणतो, त्याचा आणि मानसिक तणावाचा एक टोकाचा बिंदू आहे. म्हणजे खंडोजीची ती प्रतिक्रिया मला खूप विचित्र वाटली. तो जेव्हा सखाराम आणि त्याच्या सोबत्यांना सांगतो की शिर्क्यांची छावणी निघून गेलीये, तेव्हा तो एक अत्यंत थंड आणि व्यावहारिक कारण देतो. हो, तो सहज सांगतो की तुम्ही चौघेही गाढ झोपेत होतात आणि तुमची झोपमोड होऊ नये म्हणून छावणीने तुम्हाला तिथेच ठेवून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पण हे कसं शक्य आहे? मला हे कारण अजिबात पटत नाहीये. ही परिस्थिती एखाद्या आधुनिक स्टेल्थ मिशन किंवा लष्करी मोहिमेसारखी वाटतेय. अगदी बरोबर. अशा मोहिमांमध्ये एखादी टीम अत्यंत शांतपणे कोणालाही न उठवता निघून जाते, कारण त्यांना शत्रूच्या रडारवर यायचं नसतं. पण केवळ झोपमोड होऊ नये हे कारण देऊन 4 जणांना मृत्यूच्या दाढेत मागे सोडून जाणं, आणि तेही फक्त एक निरोप व जेवणाची शिदोरी मागे ठेवून. इथेच तर खरी मेख आहे. मला वाटतं यामागे छावणीची काहीतरी मोठी रणनीती असावी, किंवा त्यांना या चौघांना जाणीवपूर्वक एका विशिष्ट हेतूसाठी मागे ठेवायचं असावं. हे बघा, यामागे ना 17व्या शतकातली जी लष्करी आणि गुप्तहेर हालचालींची कार्यपद्धती होती, म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेत स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो, ती अत्यंत कठोर होती. म्हणजे वैयक्तिक जीवापेक्षा मोहिमेला जास्त महत्त्व होतं. अगदी. जेव्हा एखादी छावणी हलवली जाते, विशेषतः जी शत्रूच्या प्रदेशात वावरत असते, तेव्हा समूहाची सुरक्षितता ही व्यक्तीच्या सुरक्षिततेपेक्षा खूप मोठी मानली जाते. जर झोपलेल्या लोकांना उठवताना काही गोंधळ झाला किंवा त्यांनी अचानक काही ओरडून प्रतिक्रिया दिली तर आजूबाजूच्या शत्रूच्या टेळणी पथकांना सुगावा लागू शकतो आणि संपूर्ण छावणी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे जो वेळेत तयार नाही त्याला मागे सोडणे हा एक क्रूर पण आवश्यक लष्करी निर्णय असतो. बापरे, म्हणजे नियम किती कडक होते. पण मग सावित्रीने मागे ठेवलेली शिदोरी किंवा ते जेवण, हा एक वेगळाच विरोधाभास वाटतो मला. हो, एका बाजूला हा लष्करी कठोरपणा आणि दुसऱ्या बाजूला जगण्यासाठी आवश्यक असलेली अन्नाची सोय. आणि या जेवणाचा त्यांच्यावर झालेला परिणाम खूप रंजक वाटला मला. म्हणजे जेव्हा मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असते तेव्हा माणसाला भूक कशी लागू शकते? हा खूप चांगला प्रश्न आहे. पण जेव्हा खंडोजी त्यांना जेवून घेण्यास सांगतो तेव्हा पुस्तकात लिहिलंय की 2 घास खाऊन घेतल्यावर चौघांचेही चेहरे खुलले किंवा ते तरतरीत झाले. हे कसं शक्य आहे? जर मला माहीत असेल की पुढच्या क्षणी माझा जीव जाऊ शकतो, तर माझ्या घशाखाली अन्नाचा घासही उतरणार नाही. इथे ना मानवी मेंदू आणि त्याच्या अस्तित्वाच्या लढाईची गुंतागुंत समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बरं. जेव्हा माणूस प्रचंड धोक्यात असतो तेव्हा त्याचा मेंदू फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळा या अवस्थेत असतो. शरीरात कॉर्टिसॉलसारखे तणावाची संप्रेरकं सर्वोच्च पातळीवर असतात. अशावेळी भविष्याची चिंता माणसाला पूर्णपणे ग्रासून टाकते. म्हणजे ते पूर्णपणे पॅनिक मोडमध्ये असतात. अगदी. पण अन्नाचा घास ही एक अत्यंत वर्तमानकालीन आणि भौतिक गोष्ट आहे. जेव्हा पोटात अन्न जातं तेव्हा शरीराला एक मेसेज मिळतो की आपण अजून जिवंत आहोत. हो, सध्या या क्षणी आपण जिवंत आहोत आणि आपल्याकडे ऊर्जा आहे. हे अन्न केवळ पोटाची भूक भागवत नाही, तर ते मेंदूला त्या प्रचंड तणावाच्या अवस्थेतून बाहेर काढून थेट वर्तमानात आणतं. म्हणजे तो एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल रिसेट असतो. तर तंतोतंत अन्नामुळे मिळणारी ती तात्पुरती सुरक्षितेची भावना त्यांना पुन्हा तरतरीत करते,
कारण शरीर त्यांना सांगत असतं की लढण्यासाठी लागणारं इंधन आता उपलब्ध झालंय. क्या बात आहे. म्हणजे मृत्यूच्या भयावह कल्पनेतून त्यांना वर्तमानातल्या वास्तवात खेचून आणण्याचं काम ते 2 घास करतात. हे खूपच लॉजिकल आहे. हो ना. पण आता पोटाची भूक भागल्यानंतर प्रश्न येतो तो पुढच्या सुरक्षिततेचा. इथे खंडोजी त्यांना धीर देतो आणि भविष्यातील एक सुरक्षित चित्र उभा करतो. तो त्यांना काय सांगतो? तो सांगतो की फक्त आजचा एकच दिवस कठीण आहे. तो त्यांना वस्तात काकांच्या सुपूर्द करणार आहे आणि उद्या ते थेट राजश्री शिवाजीराजांच्या खाजगी विभागात पोचतील, जिथे त्यांच्या सर्व समस्या कायमच्या मिटतील. आता हे बघा, शिवाजी महाराजांचा खाजगी विभाग म्हणजे त्या काळातील सर्वोच्च सुरक्षित आणि अभेद्य ठिकाण. तिथे पोहोचणं म्हणजे एक प्रकारे जीवनाची अंतिम हमी मिळणं. हो, पण ती हमी मिळवण्यासाठी जो मार्ग खंडोजी सांगतो तो खूप विचित्र आहे. आणि तिथेच माझा पुढचा प्रश्न येतो. इथे एक भयंकर विरोधाभास आहे. कोणता विरोधाभास? उद्या ते सर्वात सुरक्षित ठिकाणी असणार आहेत, पण आज रात्र होण्याआधी खंडोजी त्यांना एका गुप्त गुहेत लपायला सांगत आहे. आणि ती गुहा केवळ खंडोजी आणि त्या वस्तात काकांनाच माहीत आहे. बरोबर. जर तुम्ही उद्या थेट राज दरबारात जाणार आहात, तर आज रात्री या अंधाऱ्या अज्ञात गुहेत लपण्याची काय गरज आहे? थेट प्रवास का करता येत नाही? याचं कारण म्हणजे 17व्या शतकातील सह्याद्री आणि स्वराज्याची सीमा ती आजच्यासारखी सुरक्षित महामार्गाने जोडलेली नव्हती. हो, रस्ते नव्हतेच तसे. तो एक अत्यंत अस्थिर आणि धोक्याचा प्रदेश होता. खंडोजी ज्या गुप्त गुहेचा उल्लेख करतो ती केवळ एखादी दगडांची पोकळी नाहीये. आधुनिक गुप्तहेर परिभाषेत सांगायचं तर ते एक सेफ हाऊस आहे किंवा डेड ड्रॉप लोकेशन. अगदी बरोबर. जेव्हा तो म्हणतो की ती जागा केवळ मला आणि काकांना माहीत आहे, तेव्हा तो आपल्याकडे असलेल्या माहितीच्या उच्च श्रेणीचे म्हणजे सिक्युरिटी क्लिअरन्सचे महत्त्व स्पष्ट करत आहे. म्हणजे तो काही साधा वाटाडा नाहीये. अजिबात नाही. अशा गुप्त जागांची माहिती असणारे लोक साधे वाटाडे नसतात. ते या गुप्तहेर जाळ्याचे अत्यंत महत्त्वाचे दुवे असतात. शत्रूचे सैन्य, इतर गुप्तहेर आणि निसर्गाचे धोके या सर्वांपासून वाचण्यासाठी थेट प्रवास करणं ही एक प्रकारे आत्महत्याच ठरू शकते. म्हणजे एका सेफ हाऊसमधून दुसऱ्या सेफ हाऊसमध्ये जाणं हीच एकमेव सुरक्षित पद्धत होती तेव्हा. हो, आणि खंडोजीला ते पूर्णपणे माहीत होतं. बरं, मला इथे एक गोष्ट जाणवली. जर खंडोजीकडे इतकी संवेदनशील आणि उच्च स्तरावरची माहिती आहे, तर तो नक्कीच स्वराज्याच्या गुप्तहेर यंत्रणेचा एक विश्वासार्ह आणि महत्त्वाचा भाग असला पाहिजे. नक्कीच. पण मग सखाराम अचानक एक प्रश्न विचारतो आणि माझ्या डोक्यात एकदम धोक्याची घंटा वाजू लागते. सखाराम खंडोजीला सांगतो की काल रात्री त्याच्या कानावर एक गोष्ट आली होती. आणि ती गोष्ट काय असते? तुम्ही शिवाजीराजांशी गद्दारी केली असे बहिर्जी नायकांचे मत झाले होते. हा या संपूर्ण प्रवासातील सर्वात धक्कादायक आणि स्फोटक क्षण आहे. हो ना. तोपर्यंत जो खंडोजी त्यांचा रक्षक वाटत असतो, तो अचानक एका भयानक आरोपाच्या छायेत उभा राहतो. मला तर हे अजिबातच समजतं नाहीये. म्हणजे नक्की काय खटकलं तुम्हाला? अहो, जो माणूस उद्या या चौघांना स्वराज्याच्या सर्वोच्च आणि सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणार आहे, त्याच माणसावर राज्याच्या विरुद्ध गद्दारी केल्याचा आरोप आहे. हे म्हणजे एखाद्या फरार आणि मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराने तुम्हाला थेट पोलीस मुख्यालयात सुरक्षित पोहोचवण्याची हमी देण्यासारखं आहे. हे उदाहरण खूप छान दिलं तुम्ही. जर तुम्ही गद्दार आहात, तर तुम्ही राजांच्या खाजगी विभागात स्वतःला का ढकलत आहात? आणि दुसरी गोष्ट, सखाराम असा प्रश्न विचारण्याचं धाडस करतोच कसा? म्हणजे तुम्ही एका निर्जन जंगलात आहात, तुमच्याकडे हत्यार नाही, आणि जो माणूस तुम्हाला रस्ता दाखवतोय त्याला तुम्ही गद्दार म्हणत आहात. तो माणूस तुम्हाला तिथेच मारून टाकू शकतो. तुमच्या या दोन्ही प्रश्नांची उत्तरं या परिस्थितीच्या मानसिक गुंतागुंतीत दडलेली आहेत. पहिल्यांदा आपण सखारामचा विचार करूया. तो हा प्रश्न का विचारतो? का विचारत असेल? कारण जेव्हा तुमचा जीव पूर्णपणे दुसऱ्या एका व्यक्तीच्या हातात असतो, तेव्हा अनिश्चितता ही मृत्यूपेक्षाही भयानक असते. सखारामला हे जाणून घ्यायचं आहे की ज्याच्यावर तो आपला जीव सोपवतोय, तो माणूस खरोखरच वाचवणारा आहे की त्यांना एखाद्या मोठ्या जाळ्यात ओढणारा गद्दार आहे. म्हणजे ती हतबलतीतून आलेली डेस्परेशन आहे. अगदी. तो जोखीम पत्करून प्रश्न विचारतो, कारण त्याला माहीत नसण्याच्या छळापेक्षा थेट सत्य ऐकणे जास्त सोपं वाटतं. माणूस आपल्याला मारेल या भीतीपेक्षा हा माणूस नक्की कोण आहे हे न समजण्याची अस्वस्थता जास्त मोठी होती त्याच्यासाठी. तंतोतंत. आणि आता तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया. बहिर्जी नायकांचा आरोप. तत्कालीन गुप्तहेर व्यवस्थेत बहिर्जी नायकांचे मत असणं ही काही साधी गोष्ट नव्हती. हो, ते तर गुप्तहेर प्रमुख होते. बहिर्जी नाईक हे केवळ एक व्यक्ती नव्हते, ती एक संस्था होती. स्वराज्याचे डोळे आणि कान होते.
जर त्या संस्थेने तुमच्यावर संशय घेतला तर तो केवळ एक आरोप नसतो. तो एक जीवघेणा शिक्का असतो. बरोबर. अशा परिस्थितीत कोणत्याही सामान्य माणसाची पहिली प्रतिक्रिया काय असेल? स्वतःचा जीव वाचून पळून जाण्याची किंवा शत्रूला सामील होण्याची. पण खंडोजी पळून जात नाहीये. तो तिथेच थांबलाय. तो त्याच व्यवस्थेच्या आत राहून जिथे त्याच्यावर संशय आहे तिथेच तो आपली जबाबदारी पार पाडतोय आणि या लोकांना सुरक्षित स्थळी नेतोय. आणि म्हणूनच मला वाटलं होतं की या प्रश्नावर खंडोजी संतापेल. एखादा माणूस ज्याने राज्यासाठी एवढं काही केलंय आणि तरीही त्याच्यावर गद्दारीचा ठपका ठेवला जातोय, तो नक्कीच चिडेल, सखारामवर ओरडेल किंवा स्वतःचा बचाव तरी करेल. पण तो तसं काहीच करत नाही करत. तो एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो, कसला राग. आता खंडोजीच्या आयुष्यात मानवी रुसवे-फुगवे उरलेच नाहीत. आता जगतोय ते केवळ उपकारासाठी. या एका वाक्यात मानवी मानसिकतेचं एक अत्यंत सखोल सत्य दडलंय. कोणतं सत्य? जेव्हा माणूस स्वतःच्या आतल्या एका मोठ्या युद्धाचा सामना करत असतो तेव्हा बाहेरील जगाचे आरोप, अपमान किंवा धोके त्याला अगदी क्षुल्लक वाटू लागतात. खंडोजीची ही अवस्था समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या भूतकाळात जावं लागेल, ज्याचा उल्लेख तो स्वतः करतो. हो, तो राजे येसाजीराव शिर्क्यांच्या तालमीतला काळ आणि यशवंत माचीचा संदर्भ देतो तिथे. पण या सर्व कथांमधनं जे नाव प्रकर्षाने समोर येतं ते म्हणजे भीमा. हो, भीमा. खंडोजीला एकाच गोष्टीचा पश्चाताप खात आहे. भीमाला लढायला उद्युक्त करून आपण चूक केली. इथे नेमकं काय घडलं असावं? हा तो बिंदू आहे जिथे खंडोजीचं संपूर्ण आयुष्य आणि त्याची मानसिकता बदलून जाते. भीमा हा बहुधा त्याच्या अत्यंत जवळचा, कदाचित त्याच्यावर विश्वास ठेवणारा असा कोणीतरी होता. खंडोजीने त्याला एका लढाईत किंवा संघर्षात उतरण्यासाठी प्रवृत्त केलं, उद्युक्त केलं. आणि युद्धनीतीत जेव्हा तुम्ही एखाद्याला लढायला प्रवृत्त करता आणि त्याचे परिणाम भयानक होतात, म्हणजे कदाचित भीमाला प्राणास मुकावे लागले असेल, किंवा तो मोठ्या संकटात सापडला असेल, तेव्हा त्याची जबाबदारी पूर्णपणे ती प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीवर म्हणजेच खंडोजीवर येते. हा केवळ एका चुकीचा पश्चाताप नाहीये. मानसशास्त्रात याला सर्वायव्हर्स गिल्ट किंवा मॉरल इंजुरी म्हणतात. मला हा मॉरल इंजुरीचा मुद्दा खूप महत्वाचा वाटतोय. मला ना खंडोजीच्या या मानसिक अवस्थेची तुलना एका आधुनिक तंत्रज्ञानाशी, जसे की स्मार्टफोन किंवा कम्प्युटरशी करावीशी वाटते. कसं काय? हे बघा, जेव्हा कम्प्युटरमध्ये एखादा भयंकर क्रॅश होतो किंवा सिस्टम फेल्युअर होते, तेव्हा तो सेफ मोडमध्ये जातो. अच्छा, हो. सेफ मोडमध्ये काय होतं? कम्प्युटरचे सर्व ग्राफिक्स, ॲनिमेशन आणि अतिरिक्त ॲप्स बंद होतात. तो केवळ अत्यंत मूलभूत आणि आवश्यक गोष्टींवर चालतो, जेणेकरून सिस्टम जिवंत राहील. खंडोजीच्या मेंदूनेही भीमाच्या प्रसंगानंतर असाच सेफ मोड चालू केलाय का? क्या बात आहे. म्हणजे त्याचे अहंकार, राग, दुःख, स्वतःच्या सन्मानाची जाणीव हे सर्व मानवी रुसवे-फुगवे म्हणजे ते अतिरिक्त ॲप्स होते जे त्याच्या मेंदूने शटडाऊन केले आहेत. आता तो फक्त उपकारांची परतफेड या एकाच बेसिक कमांडवर चालत आहे. हे अत्यंत अचूक विश्लेषण आहे. तुम्ही जो सेफ मोडचा संदर्भ दिलात ना, तो ट्रॉमा किंवा मानसिक आघाताच्या स्थितीत मानवी मेंदू कसा काम करतो हे स्पष्ट करण्यासाठी एकदम परिपूर्ण आहे. हो ना, कारण तो तसाच वागतोय. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या चुकीमुळे इतरांचं अतोनात नुकसान झाल्याची जाणीव होते, तेव्हा ती अपराधाची भावना, ते गिल्ट इतकं प्रबळ असतं की ते माणसाचा अहंकार किंवा इगो पूर्णपणे नष्ट करतं. म्हणून त्याला बहिर्जी नाईकांच्या आरोपाचा राग येत नाही. अगदी बरोबर. बहिर्जी नाईक त्याला फक्त गद्दार म्हणत आहेत, पण खंडोजी स्वतःच्या नजरेत त्याहूनही मोठा गुन्हेगार आहे. जो माणूस स्वतःलाच फाशीची शिक्षा सुनावून बसलाय, त्याला बाहेरील कोर्टाच्या नोटिशीचा काय राग येणार? खरंय. माणसाचा सर्वात मोठा तुरुंग हा दगडांचा किंवा बाहेरील शत्रूचा नसतो, तो त्याच्या स्वतःच्याच अपराधाच्या भावनेचा असतो. बापरे, ही संकल्पना खरोखरच मुळापासून हादरवणारी आहे. म्हणजे तो बाहेरून जिवंत आहे, तो श्वास घेतोय, तो रस्ता दाखवतोय, पण आतून तो कधीच संपलेला आहे. हो, तो आतून पूर्णपणे रिकामा झालाय. तो आता फक्त एका यंत्रासारखं काम करतोय, ज्याला भूतकाळातील प्रायश्चित्त पूर्ण करायचंय. आणि म्हणूनच त्याला उद्या शिवाजी महाराजांच्या खासगी विभागात जाण्याची भीती वाटत नाहीये, कारण त्याला स्वतःचा जीव वाचवायचाच नाहीये. बरोबर. त्याला फक्त सखाराम आणि त्याच्या सोबत्यांना सुरक्षित पोहोचवून आपलं कर्तव्य पूर्ण करायचंय. त्यानंतर त्याचं काय होईल याची त्याला पर्वाच नाही. आणि हीच गोष्ट त्याला या कथानकातील सर्वात धोकादायक पण त्याचवेळी सर्वात सुरक्षित माणूस बनवते. म्हणजे ज्याला गमावण्यासारखं काही उरलंच नाहीये तो. बरोबर. हो, जो स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही
आणि ज्याला आता हरवण्यासाठी काहीही उरलेलं नाही, तो माणूस आपल्या ध्येयापासून कधीच विचलित होत नाही. त्याची ही निष्ठा कोणत्याही राजकीय व्यवस्थेवर नाहीये, तर ती त्याच्या स्वतःच्या प्रायश्चित्तावर आहे. खरंच ही चर्चा आपल्याला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन गेली आहे. म्हणजे आपण सुरुवात कुठून केली होती? जंगलातील एका भयाण सकाळपासून, जिथे 4 लोक अन्नाच्या एका घासासाठी तडफडत होते. तो शरीर वाचवण्याचा, अस्तित्वाचा संघर्ष होता. हो, आणि तिथून आपण गुप्तहेर जाळ्याच्या अत्यंत क्लिष्ट आणि संशयास्पद जगात प्रवेश केला, जिथे कुणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न होता. आणि शेवटी आपण एका अशा माणसाच्या मानसिकतेत शिरलो, ज्याने स्वतःचे सर्व मानवी रुसवे-फुगवे मारून टाकले आहेत आणि तो एका सेफ मोडमध्ये चालत आहे. यातून आपल्याला मानवी स्वभावाची एक अत्यंत महत्वाची किनार पाहायला मिळते. ती कोणती? आपण अनेकदा माणसांना चांगला किंवा वाईट, निष्ठावान किंवा गद्दार अशा 2च रंगांत पाहतो. पण प्रत्यक्षात माणूस हा त्याच्या भूतकाळातील चुका, त्याचे प्रायश्चित आणि त्याच्या अपराधाची भावना यातून तयार झालेला एक खूप गुंतागुंतीचा जीव असतो. अगदी खरंय. खंडोजी हा केवळ एक ऐतिहासिक वाटाड्या राहत नाही, तर तो आपल्या सर्वांच्या आत दडलेल्या त्या अपराधाच्या भावनेचे प्रतीक बनतो. आपण सर्वच जण आयुष्यात कधी ना कधी अशा चुका करतो, ज्याचं ओझं आपण आयुष्यभर वाहतो. हे खूपच खरंय. आपण स्वतःला इतक्या कठोर शिक्षा देतो की बाहेरच्या कोणत्याही शिक्षेची आपल्याला भीतीच उरत नाही. आपणच आपला तुरुंग बनतो आणि आपणच त्याचे पहारेकरी. हो ना. खंडोजीची ही अवस्था आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यातील त्या सेफ मोडची आठवण करून देते, जिथे आपण केवळ कर्तव्य म्हणून जगतो आणि आनंद, राग, दुःख या भावनांना कुठेतरी खोलवर गाळून टाकतो. आणि म्हणूनच हा प्रवास केवळ एका जंगलातून राजदरबाराकडे जाणारा प्रवास नाहीये, तर तो शारीरिक भुकेकडून मानसिक शून्यत्वाकडे जाणारा प्रवास आहे. शरीराची भूक 2 घासांनी शमते, पण आत्म्याची आणि पश्चात्तापाची भूक शमवणं जवळपास अशक्य असतं. अगदी योग्य बोललात. या जबरदस्त चर्चेनंतर आपण आता शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. या सखोल चर्चेतून आपण गुप्तहेर व्यवस्था, जगण्याची धडपड आणि मानवी मनाची गुंतागुंत यांचे अनेक पैलू उलगडले. हो, एकाच पानातून इतका काही शिकायला मिळालं. पण जाता जाता मला यावर विचार करणाऱ्या प्रत्येकाला एका प्रश्नासोबत सोडून जावंसं वाटतं. नक्कीच. खंडोजीने स्वतःचे सर्व मानवी रुसवे-फुगवे संपवले आहेत. त्याचा अहंकार नष्ट झालाय आणि तो केवळ उपकारांची परतफेड करण्यासाठी जगतोय. जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या सर्व इच्छा, स्वतःचा आनंद मारून टाकतो आणि केवळ भूतकाळातील प्रायश्चित्त घेण्यासाठी श्वास घेतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने भौतिक जगातून मुक्ती शोधत असतो, की स्वतःलाच एक न संपणारी जन्मोजन्मीची शिक्षा देत असतो. जेव्हा आपण स्वतःलाच माफ करू शकत नाही, तेव्हा आपल्याला कोणतीही व्यवस्था किंवा कोणताही देव वाचवू शकतो का? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि अस्वस्थ करणाऱ्या पण तितक्याच रंजक विषयासोबत.